रात्री 9-9:15 दरम्यान जर का रॉक गार्डनला येत आहे तुम्हाला रिक्षा मिळणं फार मुश्किल आहे. आता आम्ही बरोबर तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत रॉक गार्डन या गार्डनचा आपण व्लॉग करण्यासाठी इकडे आलेलो आहे. तर शक्यतो याचा जो ॲड्रेस आहे ना, हा तुम्हाला ना जो मालवण तहसीलदार ऑफिस आहे, बघा हे मालवण तहसीलदार ऑफिस आहे, तिकडनं वरच्या हाताला यायचं आहे आणि लेफ्ट साईडला यायचं आहे. लेफ्ट साईडला आलो ना की इकडे असं तुम्हाला भेटेल. हा जो गेट आहे ना, इकडनं आतमधून जाऊन लेफ्ट जायचं आहे. आणि शक्यतो हे जे गार्डन आहे रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत ओपन असतं, त्यानंतर बंद होतं. पण आता सध्या काय आहे की आपली अंगणवाडीची जत्रा असल्यामुळे हे लेट नाईट सुरू ठेवलेलं आहे. तर आता आम्ही विपुल आहे माझ्याबरोबर आणि माझी वाईफ आहे, त्यानंतर अंकिता वगैरे येते आहे. तर ते आल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर अंकिता आली आहे, बाय तिकडे पुढे आहे आणि इकडे सोन येतो आहे. सोन गाडी लावतो तिकडे. आता आम्ही निघतो आता आतमध्ये रॉक गार्डनमध्ये. आम्ही चाललो आहे आता रॉक गार्डनमध्ये आतमध्ये. तर बघूया इकडे काय किती खर्च होणार आहे ते नाही माहिती आपल्याला. पब्लिक पण खूप आहे इकडे. पार्किंगसाठी पण सुविधा आहे, तर कोणी गाड्या वगैरे आणल्या तर इकडे आणू शकता तुम्ही. 4 व्हीलरची पार्किंग आहे इथे. खूप काय काय अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खर्चिक होऊ शकतात. फिश स्पा, फिश स्पा पण आहे. तू कुठे आहेत? येते हाय पकडला. चल चलिए. कुठे आहे? आता आपण आहे रॉक गार्डनमध्ये आतमध्ये. खूप सारी दुकानं आहे तिकडे. स्मोकी बिस्किटच्या इकडे चाललं. तिकडे आता आपण बघतोय की स्मोकी बिस्किट कसं बनवलं जातं ते. ठीक आहे. स्मोक बिस्किट खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही आलेलो इकडे भेळपुरी आणि शेवपुरी खायला. ते पण कामत भेळ सेंटर. सगळा पब्लिक आमचा. या तुम्ही पण खावा आमच्या बरोबर, ठीक आहे. आणि मला सांगा कशी टेस्ट आहे ती. तुम्ही पण या इकडे रॉक गार्डनमध्ये. आणि आता आम्ही शेवपुरी खाऊन रॉक गार्डनसाठी एंट्री केलेली आहे. आणि इकडे तिकीट काढावी लागणार ना. तिकीट घ्या. हिची लागणार तिकीट? 5 वर्षाच्या खाली मुलांना फ्री आहे. ही 6 वर्षाची. फार असं छान वाटतंय रात्री. फक्त खालती बघून चाला रात्री येताना तेव्हा. आणि खालती मस्त असे लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आणि इकडे कुठे माझी फोटो काढ खाली बघा. हवे नाही आलात तर रात्रीच्या
संध्याकाळच्या वेळेला थोडं बरं असतं, म्हणजे शांत असतं, वातावरण शांत असतं. हा सगळा पब्लिक पुढे चालला आहे. माझ्याबरोबर विपुल आहे. विपुल काय बोलतो, कसं वाटतंय? मस्त. या टायमाला कधी आलेलं असतं? नाही, मी हार्डली 3 to 4 टाइम्स आलो. अच्छा. पण मग या आज टायमिंगला फर्स्ट टाइम. आज कसं वाटतं आमच्याबरोबर? आज मस्त. बघू आता पुढे काय होतं. खाली बघून चाला फक्त, माझं एकच म्हणणं आहे. खाली बघून चाला, आलात तर रात्री जेव्हा याल तेव्हा खाली बघून चाला. अंधारात दिसत नाही काय. आणि इकडे लव मालवण लिहिलेलं आहे. छान असा फोटो ऑप आहे हा. हे खाली नाही, असे ना वरती आलेले ॲक्च्युली दगड आहेत, त्याच्यामुळे थोडंसं बघून चाला खालती. खूप छान असं आहे हे. दिवसाला पण फार मस्त वाटतं, पण आता सध्या कसं आहे ना की उन्हाचा जो तडका ना हा फार जबरदस्त चालू झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की संध्याकाळी जायचं चेडूला घेऊन. आणि आता इकडे येऊ तेव्हा इकडे आपण एक फोटो काढू लव मालवणचा. फार छान वाटतं आहे. थोडीशी गरमी, थोडी हिटअप होत चाललेलं आहे वातावरण. आणि इकडे असं मस्त बीट्सवरती काहीतरी सुरू आहे, तर ते आपण आता लवकरच जाऊन बघणार आहोत काय आहे ते नेमका. रेन डान्स आहे. रेन डान्स वगैरे काय आहे का इकडे? हां, आता रेन डान्सचा प्रकार आहे काहीतरी, बघूया. हां, म्युझिकल फाउंटन आहे. अच्छा, म्युझिकल फाउंटन आहे हा. तर जाऊन बघूया आपण ते काय आहे ते नेमका. नेमकं बघ, आता मी बोलत होतो आणि बंद झालं. असं कसं? तर माझ्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे. इकडे मी आलो आहे आणि म्युझिकल डान्सचा जो डान्स शो होता तो बंद झाला आहे. 8 वाजले मला वाटतं. समोर जाऊन बसेल. आधी सुरू होणार की नाही माहिती नाही. 5 मिनटं वेट करूया. हे लाईट पण ब्लिंक होते. हां, नाही माहिती काय ते. का मौसम नदी का किनारा चंचल हवा कभी हम तर मंडळी, आम्ही इकडे म्युझिकल फाउंटन बघून आम्ही रॉक गार्डनवरून निघतो आहे घरच्यासाठी. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. मार्केटला वगैरे जाऊन जे काय आणायचं ते आणलं ना सगळं. नको, नाही नको, चल, नाही नको, नाही ठीक आहे. तर मी इकडे सगळ्यांना घेऊन आता परत निघतो आहे घरी. अशा प्रकारे रॉक गार्डनचा व्हिडिओ मी बनवला आहे. तर बघा सर्वांनी. अपर्णा, तुला पण सांगतो बघ व्हिडिओ, ठीक आहे? 5 रुपये तिकीट आहे. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत तिकीट नाही आहे, त्याच्यावरती तिकीट आहे. 5 रुपये तिकीट आहे. रात्री 9, 9:15च्या दरम्यान जर का रॉक गार्डनला येत आहे तर तुम्हाला रिक्षा मिळणं फार मुश्किल आहे. आणि आता आम्ही बरोबर 9 वाजता निघालो आहे रॉक गार्डनवरून. तर आता खालती चालत येतो आहे, पण इकडे काय रिक्षा काय दिसत नाही मला. तर आता अजून पुढे किती चालत जायचं काय माहिती नाही. बघूया आता पुढे. रिक्षा पॉसिबिलिटी कमी आहे मिळायची. अरे बाबा, घाबरवू नको. सोनला असं आहे. खूप आता असं म्हणजे चालल्यानंतर आहे ना आम्हाला रिक्षा मिळालेली आहे. आणि आता आम्ही निघतोय घरीसाठी. आणि हे आलो इकडे आता भरडावर. तर भरडावर निघणं आम्ही राईड घेणार. जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर आम्ही लोक चाललो. आणि 4 किलोमीटर. 4 किलोमीटर नाही, 1.5 किलोमीटर चाललोच. अपर्णाला वाटते की 4 किलोमीटर चाललं आहे.
पण बऱ्यापैकी चाललो. काय बोलतो विपुल? खाल्लेली शिवपुरीची विपुलचा आवाजच येत नाही. खाल्लेली शेव बरोबर बोलल्या माहिती खाल्लेले शेवपर्यंत होतं असं होतं, कधी कधी होतं. मी असताना कधी काळजी करू नये. मी नेहमी हेच सांगतो अपर्णाला. तरी तिच्या मागोमाग चालत होतो, कारण आम्हाला असं वाटत होतं की मिळेल पण ती घाबरून पुढे जात होती. तरी पण आशा सोडायची नसते कधी. माणसाने आशावादी राहावं, हे आज मी अपर्णाकडून शिकलो. अरे पण काय मी स्वामींच्या पाया पडल्याने